नमस्कार. विष्णू सहस्रनाम स्तोत्रम श्लोक क्रमांक 80. उदीर्ण सर्वतश्चक्षुरनीशः शाश्वतस्थिरः भूषयो भूषणो भूतिर्विशोकशोकनाशनः. आघात बघूया. उदीर्ण सर्वतश्चक्षु. उदीर्ण मधला उ ऱ्हस्व आहे आणि दी दीर्घ आहे. हा उदीर्ण आणि जो र लिहिलेला दिसतोय तो न वर जो रफार आहे ना, त्या रफाराचा र हा उच्चार केलेला आहे. उच्चार आहे उदीर्ण. उदीर्ण. णच्या पुढे विसर्ग आहे, विसर्गाच्या पुढे स आलेला आहे म्हणून विसर्गाचा उच्चार आपण हलंत स करणार आहोत. उच्चार होईल उदीर्णस. उदीर्णस. पुढे आहे सर्वतश्चक्षु. सर्व सरहस्व आणि पुढच्या अक्षरावर रफार आहे म्हणून उच्चार काय होईल सर्व. सर्व. पुढे सर्वतश्चक्षु. तरहस्व पुढे जोडाक्षर आहे म्हणून जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग आघात म्हणून घेतलेला आहे. त वर आघात, डोक्यावर हलंत श. सर्वतश. पुढे आहे सर्वतश्चक्षु. चरहस्व आणि पुढे जोडाक्षर आहे. जोडाक्षर कुठलं आहे तर क्ष. क्षची फोड आहे. हलंत क अधिक हलंत पोटफोड श अधिक पूर्ण अ मिळून होतो क्ष. सुरुवातीला काय आलेलं आहे क आलेला आहे म्हणून च वर कचा आघात दिलेला आहे. उच्चार होणार आहे सर्वतश्चक्षु. उदीर्ण सर्वतश्चक्षु म्हणून बघूया. आता इथे चक्षुमध्ये क्षू ह्रस्व आहे. क्षूचा उच्चार पटकन करायचा आहे. चक्षु. चक्षु म्हणून बघूया. उदीर्ण सर्वतश्चक्षु. उदीर्ण सर्वतश्चक्षु. उदीर्ण सर्वतश्चक्षु. उदीर्ण सर्वतश्चक्षु. उदीर्ण सर्वतश्चक्षु. पुढे आहे रनीश शाश्वत स्थिरः. रनीश मध्ये नि दीर्घ आहे. रनीश. शच्या पुढे विसर्ग, विसर्गाच्या पुढे श आलेला आहे म्हणून विसर्गाचा उच्चार आपण हलंत श करणार आहोत. उच्चार काय होईल रनीशश. रनीशश. पुढे आहे शाश्वत स्थिर. तरहस्व पुढे जोडाक्षर आहे म्हणून जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग आघात म्हणून घेतलेला आहे. त वर आघात, डोक्यावर हलंत स. शाश्वत स्थिर. शेवटी र आलेला आहे. रच्या पुढे विसर्ग आहे. रचा उच्चार प्रथम करायचा आहे आणि मग विसर्गाचा उच्चार करायचा आहे. शाश्वत स्थिर. शाश्वत स्थिर. रनीश शाश्वत स्थिर म्हणून बघूया. रनीश शाश्वत स्थिर. 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 संपूर्ण ओळ 5 वेळा म्हणूया. उदीर्ण सर्वतश्चक्षुरनीश शाश्वत स्थिर. 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 खालची ओळ बघूया. भूषयो भूषणो भूतिर्. भूषयो मधला भू दीर्घ आहे. भूषयो आणि भूषणो मधला पण भू दीर्घ आहे. भूषयो मध्ये शहामृगातला श आहे आणि भूषणो मध्ये षटकोनातला श आहे. भूषणो. भूषयो आणि भूषणो. षटकोनातला श म्हणताना जीभ उलटी टाळ्याकडे जाते पण टाळ्याला चिकटत नाही आणि बाणातला न म्हणताना मात्र जीभ टाळ्याला चिकटते. पुढे काय भूतीर. भूदीर्घ आहे. भूतीर. तीरहस्व आणि पुढच्या अक्षरावर रफार आहे म्हणून ती वर आघात, डोक्यावर हलंतर उच्चार होणार आहे भूतीर. भूषयो भूषणो भूतीर. तिन्ही भू दीर्घच आहेत म्हणून बघूया.
भूषयो भूषणो भूतिर् भूषयो भूषणो भूतिर् भूषयो भूषणो भूतिर् भूषयो भूषणो भूतिर् भूषयो भूषणो भूतिर्. पुढे बघूया. विशोकशोकनाशनः. विशोकश, कच्या पुढे विसर्ग, विसर्गाच्या पुढे श आलेला आहे म्हणून विसर्गाचा उच्चार आपण हलंत श करणार आहोत. उच्चार काय होईल? विशोकश. विशोकश. पुढे आहे शोकनाशनः. कुठेही आघात नाही आहे, शेवटी न नंतर विसर्ग आहे. न चा उच्चार पूर्ण करायचा आणि मग विसर्गाचा उच्चार करायचा आहे. उच्चार होईल शोकनाशनः. विशोकशोकनाशनः. म्हणून बघूया. विशोकशोकनाशनः. 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 संपूर्ण ओळ म्हणूया. भूषयो भूषणो भूतिर्विशोकशोकनाशनः. 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 80वा श्लोक 5 वेळा म्हणूया. उदीर्णः सर्वतश्चक्षुरनीशः शाश्वतस्थिरः. भूषयो भूषणो भूतिर्विशोकशोकनाशनः. 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 तर या श्लोकाबद्दल थोडी माहिती बघूया. विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीत म्हटल्याप्रमाणे ज्याला आपले कल्याण व्हावे आणि सुख प्राप्त व्हावे असे वाटते त्याने नित्य या स्तोत्राचे पठण करावे. यातील काही श्लोकांचा उपयोग व्याधी निवारण किंवा इच्छापूर्तीसाठी केला जातो. हा जो आत्ता 80वा श्लोक आपण म्हटला, उदीर्ण सर्वतश्चक्षु, हा श्लोक ताणतणाव, काळजी, कौटुंबिक अडचणी, अनारोग्य, मानसिक संतुलन, घरातील मतभेद इत्यादी निवारणासाठी या श्लोकाचा जास्तीत जास्त पठण करावे. ज्याला अपेक्षा असेल त्याने स्वतःच याचे पठण करावे. पण काही विशिष्ट परिस्थितीत आईवडिलांनी मुलांसाठी किंवा मुलांनी आईवडिलांसाठी याचे पठण केले तरी चालते. त्या श्लोकातील नामे त्यासाठी अत्यंत प्रभावी असतात. तुमची जेवढी श्रद्धा असेल तेवढ्या प्रमाणात त्याचा निश्चित उपयोग होतो. श्लोक पठणात आर्तता, तीव्रता मात्र असावी. भगवंत कुठल्या तरी रूपाने किंवा कोणाच्या तरी निमित्ताने माझे संकट किंवा माझी अडचण दूर करणार आहे अशी अतूट श्रद्धा असावी. परंतु त्या श्लोकाची परीक्षा घेण्याची वृत्ती मात्र कदापि नसावी. एकदा श्लोक परत म्हणून दाखवते. उदीर्णः सर्वतश्चक्षुरनीशः शाश्वतस्थिरः. भूषयो भूषणो भूतिर्विशोकशोकनाशनः.